श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हरतालिकाचे व्रत कसे करावे आणि पूजा मांडणी कशी करावी, त्याचप्रमाणे हरतालिका पूजा करत असताना आपण कोणता मंत्र म्हणावा, पूजेचा योग्य मुहूर्त कोणता, त्याचप्रमाणे स्त्रियांनी कोणत्या प्रकारची साडी घालायची नाही आणि स्त्रियांनी केस धुवावेत का, याबद्दलची सर्व माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर मैत्रिणींनो, सौभाग्य प्राप्ती आणि ऐश्वर्य सुख समृद्धी यासाठी हरतालिका व्रत केलं जातं. जन्मोजन्मी अखंड सौभाग्य राहावं यासाठी हे व्रत विवाहित स्त्रिया करत असतात. तर कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असल्याने अगदी कुमारी मुलींपासून ते वयोवृद्ध आजीपर्यंत हे व्रत करत असतात आणि हे व्रत करणाऱ्याला त्याचे फळ महादेव शंकर आपल्याला देत असतात. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा विश्वास या व्रतावर असतो. हे व्रत करताना आपल्याला सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे आणि श्रद्धेने आणि विधिवत हे पूजन केलं जातं. उमामहेश्वराचे पूजन करून आपण आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया हे पूजा करत असतात. तर आता आपण पाहूया की हरतालिका व्रत म्हणजे काय. तर सौभाग्य प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर्य सुख समृद्धी हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केले जाते. त्याचप्रमाणे आपस्तंभ ऋषींच्या सांगण्यानुसार तृतीया चतुर्थी दिवशी हे व्रताचरण केल्यास स्त्रियांना वैधव्य येत नाही आणि मुलं नातवंडांनी देखील वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे या व्रतामध्ये शंभो महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला आहे. तर पार्वतीने हे सुखप्राप्तीसाठी तसेच चांगला वर मिळावा यासाठी हे व्रत केलेले आहे. तर आता आपण पाहूया की हे व्रत आपण कसं करायचं. हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे, तसेच घर व घरातील आजूबाजूचा परिसर देखील आपण स्वच्छ करायचा आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची आपण पूजा करायची आहे. हे व्रत सुवासिन आणि कुमारिका तसेच विधवा महिला देखील करू शकतात. शंकराची पूजा आराधना म्हणून तसेच पुढील जन्मी चांगला पती मिळावा, उत्तम सौभाग्य लाभावं म्हणून हे व्रत विधवा स्त्रिया देखील करू शकतात. त्याचप्रमाणे हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचे असते. वटसावित्री आणि मंगळागौरी याप्रमाणे हरतालिका पूजा देखील सामुदायिक पद्धतीने अनेक ठिकाणी केली जाते. आता आपण पूजेचा मुहूर्त पाहूया. तर हरतालिका तृतीया मुहूर्त आहे भाद्रपद शुक्ल पक्षाची तृतीया. ही तिथी गुरुवारी 5 सप्टेंबरला दुपारी 12:22 सुरू होणार आहे. तर 6 सप्टेंबरला दुपारी 3:01 संपणार आहे. तर उदय तिथीनुसार हे व्रत आपण 6 सप्टेंबरला करायचे आहे. हरतालिका तृतीयेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 6:02 पासून ते 8:32 पर्यंत असणार आहे. तर 2 तास 31 मिनिटं हा सर्वोत्तम आणि शुभ मुहूर्त असेल. जर आपण प्रदोषकाळी पूजा करणार असू तर प्रदोषकाळीची पूजा वेळ आहे संध्याकाळी. पूजेसाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे 5:26 पासून ते 6:36 पर्यंतची ही प्रदोष काळाची वेळ आहे. आपल्याला जर सकाळी पूजन करणे काही कारणास्तव शक्य नसेल तर आपण संध्याकाळी प्रदोष काळात या शुभ मुहूर्तावर पूजा करू शकतो. तर या दिवशी बऱ्याच महिलांना पडलेला प्रश्न असा की या दिवशी सकाळी उठल्यावर आपण केस धुवावे का. तर नक्कीच आपण या दिवशी केस धुवू शकतो. त्याचप्रमाणे जी कपडे आपण मासिक पाळीमध्ये किंवा सुतक यामध्ये घातलेले असतील तर अशी कपडे घालायची नाही आणि अशी साडी देखील आपण नेसायची नाही. तसेच या दिवशी जुना ब्रश वापरून आपण ब्रश करायचं नाही. एकतर नवीन ब्रश वापरून ब्रश करायचा किंवा मग आपण बोटाने देखील दात घासू शकतो. कारण हे व्रत एवढं पवित्र पद्धतीने केलं जातं की याच्यामध्ये आपल्याकडून चुका अजिबात होता कामा नये. या दिवशी बऱ्याच महिला निर्जल उपवास करतात. परंतु जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नुसत्या पाण्यावर देखील उपवास करू शकता किंवा काही जणांना तेही शक्य नसेल तर आपण चहा, दूध किंवा फळांचे ज्यूस घेऊन अगदीच तुम्हाला कोणते मेडिसिन चालू असेल तर तुम्ही फळे देखील खाऊ शकता. तर पूजा करताना आपल्याकडे काय काय हवे ते आपण आता पाहूया. पूजा करताना आपल्याकडे 2 मूर्त्या घ्याव्यात, म्हणजे त्यातील एक माता पार्वती आणि दुसरी तिची सखी. पूजा मांडताना आपण पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. गोमूत्र घालून आपण ही जागा स्वच्छ करून घ्यायची. पूजेचे साहित्य जी काही भांडी असतील ती आपण भांडी देखील स्वच्छ करून घेतलेली असावीत.
पूजा करताना सर्व साहित्य आपल्या जवळच ठेवावे, म्हणजे आपल्याला पूजेला बसल्यावर सारखे सारखे उठावे लागणार नाही. तर हरतालिका व्रत करताना खास पत्री, पाने, फुले लागतात. तर ही पाने, फुले आपण सकाळी लवकर उठून किंवा मग आदल्या दिवशीच ही आपण गोळा करून ठेवावीत. यामुळे आपल्याला पूजे दिवशी धावपळ होणार नाही. तर पूजेसाठी लागणाऱ्या या 16 पत्री कोणत्या याबद्दलचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्कीच पहा. तर मैत्रिणींनो, प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तर पूजा होईपर्यंत आपण ज्या काही मूर्ती ठेवलेल्या असतात, पार्वतीची आणि सखीची जी मूर्ती ठेवलेली असते किंवा मग आपण वाळूची पिंड केलेली असते, तर या मूर्ती आपण पूजेच्या विसर्जनापर्यंत अजिबात हलवायच्या नाहीत. त्याचप्रमाणे जर या मूर्ती मातीच्या असतील तर यांची आपण हळूवारपणे अगदी पूजा करायची आहे. मूर्तीला दुखापत होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपण मूर्तीवर अक्षता, फुले फेकायची नाहीत, तर अगदी हळूवार ठेवायची आहेत. हलक्या हाताने आपण फुलं अर्पण करायचे आहेत. देवीवर आपण पाणी फुलांनी शिंपडायचं आहे. मातीच्या असल्यामुळे आपण त्यांना अभिषेक घालू शकत नाही. त्यानंतर आपण हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील पूजा या दिवशी करतो. तसेच हरतालिका कथेचे पठण देखील आपण या दिवशी करायचे आहे. तर आपण कोणता मंत्र, ही पूजा करताना आपण कोणता मंत्र म्हणायचा, तर हा मंत्र काही असा: गौरी मे प्रियंता नित्य अघनाशाय मंगला सौभाग्यायास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये. हा मंत्र आपण पूजा करत असताना किंवा पूजेनंतर हा मंत्र आपण म्हणायचा आहे. मंत्र पुन्हा एकदा सांगते: गौरी मे प्रियंता नित्यम अघनाशाय मंगला सौभाग्यायस्तु ललिता भवानी सर्वसिद्धये. या मंत्राचा आपण या दिवशी जप देखील करू शकतो. तर मैत्रिणींनो, यापुढील गोष्ट म्हटलं तर आपण या दिवशी काय करायचं, तर या दिवशी आपण देवाला गंध लावत असताना अनामिकेने गंध लावायचा आहे. कुंकू, अक्षता, उजव्या हाताची अनामिका, मधले बोट व अंगठा यांच्या चिमटीने वाहायच्या आहेत. गंध लावताना नेहमी आपण अनामिकेने लावायचा आहे. त्याचप्रमाणे विड्याची पाने उतानी ठेवायची आहेत, पालती अजिबात ठेवायचे नाहीत. व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देठ आपण देवीकडे ठेवायचा आहे व त्यावर तुम्ही 5 वस्तू ठेवू शकता किंवा मग फक्त सुपारी देखील ठेवू शकता. असे करून आपण विडे मांडायचे आहेत. यानंतर आपण शेंडी देवीकडे करून नारळ ठेवायचा. देवीच्या उजव्या बाजूला आपण घंटा आणि डाव्या बाजूला समई आणि तुपाचा दिवा निरांजन ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे उजव्या बाजूला आपण उदबत्ती निरांजनाजवळ ठेवायची आहे. पूजेला प्रारंभ करताना आपण समई प्रज्वलित करायची आहे. पूजेला प्रारंभ करताना आपण समई प्रज्वलित करायची आणि त्यानंतर निरांजन देखील लावायचे आहे. त्याचप्रमाणे देवीच्या मूर्तीवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने आपण उदबत्ती, निरांजन, कापूर आरती ओवाळायची आहे. डाव्या हाताने आपण घंटानाद करायचा आहे. उजव्या हातात नेहमी आपण आरतीचे ताट घ्यायचे आहे किंवा कर्पूर आरती घ्यायची आहे. यानंतर आपण श्री हरतालिका व्रताची कथा वाचायची आहे आणि त्यानंतर ही कथा इतर लोक देखील वाचू शकता किंवा इतरांना देखील आपल्याला वेळ असल्यास आपण ही कथा वाचून दाखवायची आहे. नंतर आपण आरती करायची आहे आणि देवीला महानैवेद्य दाखवायचा आहे. पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे आणि शक्य झाल्यास निर्जळी उपवास करायचा आहे. पूजेनंतर आपण माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरायची आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत आपण निरांजन अखंड तेवत ठेवायचे आहे. तुम्ही समईसुद्धा ठेवू शकता. उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती, देवीवर वाहिलेली फुले, पत्री, फळे समुद्र किंवा नदी तळेच्या किंवा वाहत्या पाण्याच्या स्वच्छ पाण्यातच आपण विसर्जन करायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून आपण व्रताचे पारण करायचं आहे. हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक आणि सौभाग्य रक्षण आणि सौभाग्य संवर्धन करणारे आहे. त्यामुळे यश, आनंद, कीर्ती, सुख, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान व्रत आहे. हे व्रत केल्याने आपल्या पतीच्या आयुष्यात कोणतेही संकट येत नाही व आपले पती दीर्घायुष्य होतात. त्याचप्रमाणे पतिव्रता स्त्रिया हे व्रत अतिशय भक्तिभावाने करत असल्याने त्या स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा आपले महादेव नक्कीच पूर्ण करतात. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हे नियम पाळून नक्कीच आपलं हरतालिका व्रत करावं आणि आपल्या भगवान शंकरांचे आशीर्वाद देखील मिळवावे. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.